महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे। सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मुख्य गेटवरती उपस्थित झालेले आहेत। आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, जिल्ह्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहते आहे, अशा आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय नितेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। प्रचंड कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये साहेबांचे या ठिकाणी जल्लोषी स्वागत होते। आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणून जनमानसांमध्ये ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, अनेक अडचणींना मात करत आपल्या कामाच्या दराऱ्याने, आपल्या कर्तृत्वाने राणे साहेबांच्या कामाची प्रेरणा घेत तोच दरारा, राणे साहेबांसारखीच काम करण्याची पद्धत, बोलण्याची हुबेहूब शैली, कार्यकर्तृत्ववान नेतृत्व आपल्या समवेत उपस्थित झालेले आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास व मत्स्य उद्योग मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय। हिंदूंचे रक्षक, हिंदूंचे कैवारी, रामाचे निस्लिम भक्त, आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय नितेशजी राणे साहेबांचं गावडेवाडी प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून, हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत। एकदा जोरदार टाळ्यांचा आपण कडकडाट करूयात। आदरणीय लोकनेते नितेशजी राणे साहेबांचं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करतो आहोत। साहेबांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 चा आपण आनंद घेत आहोत पहिल्या पर्वामध्ये, आणि हा सोहळा पाहण्यासाठी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी साहेब आवर्जून व्यस्त शेड्यूल मधून, बिजी कार्यक्रमामधून उपस्थित झालेले आहेत। कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो, ते आपल्या सगळ्यांचे लाडके नितेशजी राणे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होतंय। मनापासून, हृदयापासून साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण स्वप्नीलजी चिंदरकर आणि इतर त्यांच्या सहकार्यांना विनंती करूयात, पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करूया, त्यांचं कौतुक करूया। साहेब आवर्जून आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। त्याबद्दल गावडेवाडीच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झाला, त्याबद्दल आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे। मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल आपण साहेबांच्या पाठीवरती पांघरतो आहोत। जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतो आहे। स्वप्नीलजी चिंदरकर आणि इतर सर्व सहकारी सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची, प्रेमाची उबदार शाल आपण साहेबांना विनंती करूयात, मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। सामना चालू करायचा आहे। यस, मॅच ऑन करा विनंती असेल। आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमड गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन। दोन बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत, एकाने अवधूत स्पोर्ट्स कणकवली तर दुसऱ्याने आपण मनोज 11 कसवना क्रिकेट संघ पाहतोय। वेसोडावलाय चेंडू, कव्हर क्षेत्रामध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू हातामधून निसटतोय। ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे? कॅचेस विन द मॅचेस, जितो कॅचेस जितो मॅचेस असं बोलला आता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी ही सुटलेली कॅच ही मॅच आपल्याला हरवेल का? येणारा वेळ, येणारा काळ सांगेल। एक धाव पूर्ण केले, एकेर धावेत धावसंख्येत बदल, धावसंख्येमध्ये डबल कव्हर, 8 धावा, 51 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे। मनोज 11 कसवन या क्रिकेट टीमला वेस्ट फास्ट वेगाने डिलिव्हरी केलाय, टप्पा खाल्यानंतर चेंडूने थेट वेध घेतला विकेट किपरचा। डॉट बॉल पाहायला भेटतो, जितके जास्त डॉट बॉल टाकले जातील तितकाच दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावर आणि तितकाच आत्मविश्वास उंचावेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा। राईट मुहूर्त विकेट, नेक्स्ट बॉल राकेश वेस्ट कट केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू डीपमध्ये आहे, तर क्षेत्ररक्षक येतील, चेंडू अडवतील तोपर्यंत एकच धाव, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही। दुसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय। धावसंख्या
9 धावा 2 षटकांचा खेळ होतोय. समाप्त धावसंख्या 9:51 धावांचा पाठलाग, म्हणजे एकंदरीत 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची आवश्यकता. 24 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. एकंदरीत सपाट खेळपट्टी कॉन्क्रीटच्या विकेटवर आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. तब्बल 7 षटकारांच्या हॅट्रिक आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या. अर्धशतक देखील प्रतीक गवंडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. हॅट्रिक देखील पाहिले, मिडल षटक देखील आपण पाहिलं. अनेक विक्रम घडले आहेत. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकासाठी जो खास मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल आलाय आशिष मेहरुल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होतोय. की आज आपण पाहतोय सन्माननीय नितेश राणे साहेब यांची उपस्थिती आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सामना पाहतोय. नक्कीच वेगाने चेंडू टाकलाय, डिलिव्हरी केलाय, टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट वेध घेतोय. विकेट किपरचा डॉट बॉल. हॅलो हॅलो सगळ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून एक कळकळीचं आव्हान आणि विनंती करण्यात येते. राणे कुटुंबियांच्या माध्यमातून कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित देशातील सगळ्यात मोठी गोवर्धन गोशाळा आपल्या कणकवली करंजेमध्ये होते आहे आणि या गोशाळेचं उद्घाटन आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते येणाऱ्या 11 तारीखला कणकवली करंजे येथे होते आहे. राणे कुटुंबियांच्या माध्यमातून गोशाळेचं केलेलं हे सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि सुशोभित अशी गोशाळा देशातील सगळ्यात मोठी राणे कुटुंबियांच्या माध्यमातून होते आहे. त्यासाठी देखील आपण आवर्जून 11 मेला उपस्थित राहायचं आहे. राणे कुटुंबियांच्या माध्यमातून सातत्याने जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहते आहे आणि आता तर आपले साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री देखील झालेले आहेत. त्यामुळे कशाचीच कमी आता मात्र कार्यकर्त्यांना भासणार नाही आहे. आणि साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर साहेबांचा आपण सन्मान आणि स्वागत तर केलेलाच आहे, मात्र साहेबांचा विशेष सन्मान आणि सत्कार आपण पुन्हा एकदा कलमड गावच्या वतीने आणि या स्पर्धा कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. कारण कित्येक वर्ष गावडेवाडी गुरववाडी ग्रामस्थ अनेक वेळा पायपीट करून ग्रामपंचायत कलमट, रेशन दुकान, तलाठी ऑफिस यांच्याकडे जाण्यासाठी जवळपास 4 ते 5 किलोमीटरचं अंतर राखायचं आणि हे अंतर कमी करण्यासाठी नदीवरती ब्रिजची आवश्यकता होती. आणि हे ब्रिज कलमट गावडेवाडी व बिडियेवाडी या 2 गावांना वाडींना जोडणारं 6.5 कोटी रुपयांचं ब्रिज राणे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री झाल्या 1 महिन्याच्या आतमध्ये तब्बल 6.5 कोटी रुपयांचं ब्रिज आपल्याला राणे साहेबांनी मंजूर करून दिलं. आणि त्याच पद्धतीने आपल्या गावची ग्रामदेवत कलेश्वर मंदिर, ज्या कलेश्वर मंदिर इथे 1.25 कोटी रुपये किमतीचं सुशोभित असं सुसज्ज गार्डन साहेबांनी आपल्याला लगेचच उपलब्ध करून दिलं. आणि ते मी विनंती करणार आहे, आपण स्क्रीनवरती दाखवायचं आहे जे सुंदर असं कलमटमध्ये आपल्याला गार्डन पाहायला मिळतंय. कलेश्वर मंदिर जे आपली सगळ्यांची ग्रामदेवता आहे त्या ठिकाणी जे आपण गार्डन बनवलं आहोत राणे साहेबांच्या माध्यमातून. राणे साहेबांनी कशाचीच कमी आता मात्र ठेवली नाहीये. कार्यकर्त्यांना, ग्रामस्थांना दिलेला शब्द कसा पूर्ण करायचा याचं उत्तम उदाहरण नितेजी राणे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री कसा असावा याचा अखंड महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असं आपलं हे सगळ्यांचं लाडकं नेतृत्व. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण कडकडाट करूया. हिंदू रक्षक, हिंदूंचे जननायक नितेशजी राणे साहेब आपण मेगा स्क्रीनवरती बघतो आहोत. जे आपण गार्डन बनवलं आहे राणे साहेबांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सगळ्या गोष्टीसाठी साहेब आपला विशेष सन्मान करण्यात येतो आहे. आपण विनंती करूया स्वप्नील चिंदरकर, पप्पन विखाळे, विजय चिंदरकर, श्यामसुंदर आचरेकर, दिनेश मसूरकर, हितेश हरमलकर, सचिन आचरेकर, अशोक खाजनवाडकर, रामचंद्र उर्फ
बाळा चिंदरकर आणि रुपेश आचरेकर या सगळ्यांना विनंती आहे, आपण साहेबांचा गावच्या वतीने विशेष सन्मान करूया. अनेक वर्ष रखडलेली कामं साहेबांनी पालकमंत्री झाल्यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री झाल्यानंतर लगेचच मार्गी लावली आणि कार्यकर्त्याला दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवला. असे आपल्या सगळ्यांचे लाडके नितेशजी राणे साहेबांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. टाळ्यांचा कडकडाट कायम ठेवा, कारण आपल्या लाडक्या नेत्याचा आपण सन्मान करतो आहोत. मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान होतो आहे. कलमठ गावच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, स्पर्धा कमिटीच्या वतीने साहेबांचा विशेष सन्मान होतो आहे. कार्यकर्तृत्व, नेतृत्व महाराष्ट्राला लाभलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शाळेमधील देवेंद्र फडणवीस साहेबांचे आवडते विद्यार्थी म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं. तर आपण सगळ्यांनी विनंती करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, साहेब हे जे मैदान आहे ते या ठिकाणी प्रचंड मोठी झाडी होती आणि ही झाडी दूर करून 1-1.5 महिना मेहनत घेऊन हे सुंदर असं सपाट मैदान आपल्याला या सगळ्या आयोजन कमिटीने बनवलंय. आणि मी नक्की तुम्हाला आवर्जून सांगेन, सगळ्यांना अभिमान वाटणारा क्षण केंद्रामध्ये आपण जर पाहिलं तर मोदी सरकार, केंद्रामध्ये मोदी सरकार, महाराष्ट्र राज्यामध्ये फडणवीस सरकार आणि सिंधुदुर्ग वासियांना अभिमान वाटेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे सरकार. गावडेवाडी प्रीमियर लीग च्या ह्या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले कलमठ गावाचे प्रथम नागरिक, भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे सिंधुदुर्गाचे अध्यक्ष सन्माननीय संदीप मिस्त्रीजी, उपसरपंच आणि या भव्य अशा आयोजनाचे प्रमुख मार्गदर्शक स्वप्नील चिंदरकर, भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी रामू विखाळेजी, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्वच प्रमुख सहकारी, गावडेवाडी प्रीमियर लीगचे सर्व आयोजक मंडळ, उपस्थित असलेले सर्वच माझे तरुण मित्रांनो, आज आपल्या गावडेवाडी प्रीमियर लीग च्या या भव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. हे ग्राउंड एकंदरीत पाहिल्यानंतर, हे वातावरण पाहिल्यानंतर क्रिकेटसाठी वेळ काय असतं याचं उत्तम उदाहरण आमच्या स्वप्नीलने आणि त्याच्या सगळ्याच सहकार्याने दाखवून दिलेलं आहे. म्हणजे जे आमच्या संदीप मला सांगत होता की ह्या पूर्ण ग्राउंडवर क्रिकेट खेळता यावं यासाठी स्वप्नील आणि त्यांचे विकाळे असतील, अन्य सगळे त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली, दिवस रात्र इथे हे सुसज्ज असं ग्राउंड तयार करण्यासाठी जे परिश्रम घेतले आणि आज ह्या इथे ग्राउंडवर उभ्या राहिल्यानंतर हे ग्राउंड पहिलं कसं दिसायचं हे कोणी त्यांना फोटो दाखवले तर मला वाटतं आपल्याला विश्वास पण बसणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या स्वप्नील चिंदरकर आणि त्याच्या सहकार्याने केल्या आहेत त्या आपल्या सगळ्या जणांना, क्रिकेट प्रेमींना किंवा क्रीडा प्रेमींना काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळावेत, आपल्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचा अनुभव घेण्यात यावा. आज आपण मुंबईमध्ये गेल्यावरच आपल्याला मोठेतले मोठे स्टेडियम दिसतात, पण आज आपल्या कलमठ गावामध्ये, गावडेवाडीमध्ये वानखडेचा अनुभव फक्त आमच्या स्वप्नील चिंदरकर आणि त्यांच्या सहकार्याच्या मुळेच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आज हे सगळं बोलत असताना आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे. जिल्ह्यामध्ये क्रिकेट प्रेमींना किंवा क्रीडा प्रेमींना अशाच पद्धतीचं सुसज्ज ग्राउंड उपलब्ध करून देणं हेही आमच्या खांद्यावर आलेली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आज माझ्या सहकार्याने
स्वप्नीलनी ज्या पद्धतीने एक वेगळं उदाहरण, एक वेगळा आदर्श आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर घडवून दाखवलेला आहे. मी आपल्याला विश्वास देतो, क्रिकेट प्रेमींना विश्वास देतो, येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचे क्रिकेट ग्राउंड उभे करण्याची जबाबदारी हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी असेल. हा विश्वास तुम्हाला आज सगळ्या जणांना या निमित्ताने देतो. आज कलमड गावामध्ये ज्या पद्धतीने विकासाची घोडदौड सुरू आहे, सरपंच आणि उपसरपंच आहेत, आज त्यांच्या जोडीला आमचे रामू विकाळे पण आलेले आहेत. सगळेचे सगळे आम्ही सगळेजणच विकासाचा दृष्टिकोन ठेवून आमच्या ह्या कलमड गावाला आदर्श गाव बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतोय. संदीप आणि स्वप्नील आणि पूर्ण पॅनल जेव्हा निवडून आलं तेव्हाच आम्ही जनतेला विश्वास दिलेला कलमडच्या, की तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला ह्या गावामध्ये कायापलट करून दाखवतो. आता काही वेळा अगोदर तुम्ही स्क्रीनवर गार्डन, एक सुसज्ज गार्डन तुमच्या कलमडमध्ये तयार झालेलं बघितलेलं आहे. असंख्य नवीन प्रकल्प आहेत आणि आता काय कुठल्याही गोष्टीला थांबण्याचं कारण नाही, कारण का तुमचा आमदार हा जिल्ह्याचा पालकमंत्री पण असल्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढी निधी आपल्या या कलमड गावासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी असेल. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आमच्या स्वप्नील चिंदरकरला आणि माझ्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. मला तुमच्यावर खरंच मनापासून अभिमान आहे, कारण का जनतेची तळमळ आणि जनतेसाठी, माझ्या विभागासाठी मला काहीतरी वेगळं घडवायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. मुंबई पुण्यामध्ये जसे ग्राउंड उपलब्ध असतात, मी माझ्या मेहनतीने प्रवाहाच्या विरोधात जाऊन मी माझ्या कलमटमध्ये अशा पद्धतीचं ग्राउंड उभं करून दाखवीन. ही जी जिद्द स्वप्नील आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी दाखवलेली आहे, यावर मला खरंच मनापासून त्यांच्या सगळ्यांवर अभिमान आहे. तुम्ही अशाच पद्धतीने लोकांची सेवा करत राहा. राणे कुटुंबे म्हणून आम्ही सगळेजण सदैव तुमच्या बरोबर आहोत, हाच विश्वास परत एकदा मी आज सगळ्या जणांना देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. आपण मुलाचं मार्गदर्शन आणि या स्पर्धेला आपण दिलेल्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. असंच प्रेम सातत्याने या कलमटवरती आमच्या सगळ्यांवरती आपलं असू देत आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर रितेजी राणे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मंत्री, हिंदूंचे रक्षक, हिंदूंचे जननायक नितेजी राणे साहेब यांनी आवर्जून भेट दिली आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत आपण जे काम केलात त्याची खऱ्या अर्थाने स्तुती केली, कौतुक केलं आणि कार्यकर्त्यांना एक वेगळी प्रेरणा दिली. त्याबद्दल गावडेवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून, गावडेवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून, कलमटवासियांच्या माध्यमातून साहेब आपले मनापासून, हृदयापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. धन्यवाद साहेब. यानंतर आपण जात आहोत